आज मूळ ओबीसी जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे हद्दपार झालाय। त्यामुळे तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीचं सर्व हक्काधिकार संपवायचे, हा एक कुटील डाव आहे। ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने जी महाज्योती विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी निर्माण झाली, तिला 200-250 कोटी रुपये सुद्धा या महाराष्ट्राचे आत्ता इथं उपमुख्यमंत्री येणार आहेत अजितदादा पवार। तुम्ही पहिल्यांदा महाज्योतीला निधी दिला का सारथीच्या तुलनेत? महाज्योतीचा क्वांटम किती? तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे इथं या आज ऊर्जा स्थळावर येण्याचा? तुम्ही इथं तुमचा लांबजाम आणि तुमचं राजकारण करायसाठी जर ऊर्जा स्थळावर येत असाल तर खबरदार। अजित पवार असोत की मुख्यमंत्री असोत, अजित पवार कोणाच्या मंत्रिमंडळात आहेत? अजितदादा वित्तमंत्री आहेत, म्हणजे मुख्यमंत्री यामध्ये त्यांचीही जबाबदारी आहे, त्यांचाही रोल आहे। बाय डिफॉल्ट मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्हाला दोष द्यावा लागेल। आज नायगावमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सगळे अन्वय आले आहेत। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी गावागावात दिसते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांची की ज्यांचा कुठेही कधीही राजकीय निमित्तानं दाखवायचा प्रयत्न आहे। पण नाही, विषय असा आहे, राजकारणाच्या पलीकडं फुले दाम्पत्य होते। राजकारणाच्या पलीकडं दीनदलितांच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं काम सावित्रीमाईंनी केलं। ज्यावेळी प्लेग सदृश्य परिस्थिती, प्लेगची साथ पुण्यामध्ये होती, त्यावेळी एका अस्पृश्य समाजातल्या एका मुलाचा जीव वाचवण्यासाठी सावित्रीमाईंनी स्वतःचा जीव दिलेला आहे। फक्त सावित्रीमाईंनी जीव दिलेला नाही, तर त्यांचा दत्तक पुत्राचा सुद्धा त्यामध्येच मृत्यू झालेला आहे। कृष्णाजी मेघाजी लोखंडे या कामगार नेत्यांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सहकार्याचा सुद्धा प्लेगच्या साथीमध्ये सेवा शुश्रूषा करत असतानाच त्यात या 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे। असं हे सामाजिक कार्य करणारे फुले दाम्पत्य राजकारण करणाऱ्या लोकांनी जरूर करावं। पण आज हे ऊर्जा स्थळ आहे आणि या ऊर्जा स्थळावरती इथं आलेल्या लोकांच्या मनामध्ये एक आश्वासक परिस्थिती निर्माण व्हावी, अशा पद्धतीच्या बॅनरबाजी आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन होणार। यापूर्वी अनेक घोषणाबाजी झाल्या होत्या, सावित्रीबाई फुलेंचं स्मारक होणार, अनेक डेव्हलपमेंट्स या गावात होणार। आता प्रत्यक्षात आज 100 कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून राज्य सरकारनं या ठिकाणी स्मारकाचे प्रत्यक्ष भूमिपूजन होते। मुख्यमंत्री स्वतः येत आहेत। पाठीमागचं सरकार आणि आता सरकारमध्ये काय फरक वाटतोय आता? नाही, हे बघा, मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करेन, पण मुख्यमंत्र्यांना मी त्याच वेळी सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आज या ऊर्जा स्थळावर येणारा बहुसंख्य ओबीसी दलित वर्ग आहे, आणि या सर्व ओबीसी दलित वर्गाच्या ज्या काही भावना आहेत, त्यांचं जी काही बजेटरी तरतुदी आहेत, त्यांची जी काही वसतिगृह आहेत, त्यांचं काही आरक्षण आहे, आज जे चॅलेंज झालेलं आहे, आज संपुष्टात आलेलं आहे, त्या प्रश्नावरती ठोस अशी भूमिका या ऊर्जा स्थळावर येत असताना घ्यावी। असे पैसे वगैरे, आर्थिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला नको आहेत। बाद झाले तुमची सगळी आर्थिक नियोजनं, भौतिक नियोजनं, हे नको आहेत। वी वॉन्ट सोशल जस्टिस। आम्हाला सोशल जस्टिस हवं आहे। आज पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा आमची छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका आज मूळ ओबीसी जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे हद्दपार झालाय। त्यामुळे तुम्ही ओबीसी आमचा डीएनए म्हणायचं मुख्यमंत्र्यांनी एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसीचं सर्व हक्काधिकार संपवायचे, हा एक कुटील डाव आहे। त्यामुळे आम्ही आमच्या ऊर्जा स्थळावरती, तुम्हाला जमतंय का नाही बघा, आम्ही आमच्या ऊर्जा स्थळावरती तुम्ही पैसे दिले काय नाही दिले काय, हे आमची ऊर्जा स्थळं राहणार आहेत। यांचं स्थान आमच्या मनामधलं कुठेही जाणार नाही, महाराष्ट्राच्या मनामधलं कुठेही जाणार नाही। पण आम्हाला जे हवंय, जे शोषित वंचित पीडिताला हवंय, महाराष्ट्र कोणता आहे आणि तुम्ही नक्की काय करताय, या गोष्टीची उत्तरं पण आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला दिली पाहिजेत। तुम्हाला आनंद आहे का कोट्यवधी रुपयाचा निधी इथं दिलाय? नाही, कोट्यावधीचा निधी आला पाहिजे, त्यामध्ये आमच्यावर काही उपकार करत नाहीत ही लोक। टोटल महाराष्ट्राच्या बजेटपैकी या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी तुम्ही पैसे दिलेतच किती? मुळात महाज्योतीला पैसे मिळतच नाहीत। ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने जी महाज्योती विद्यार्थ्यांसाठी संशोधनासाठी निर्माण झाली, तिला 200-250 कोटी रुपये सुद्धा या महाराष्ट्राचे आत्ता इथं उपमुख्यमंत्री येणार आहेत अजितदादा पवार। तुम्ही पहिल्यांदा महाज्योतीला निधी दिला का सारथीच्या तुलनेत? महाज्योतीचा क्वांटम किती? तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे इथं या आज ऊर्जा स्थळावर येण्याचा? या प्रश्नाची उत्तर द्यावीत, कारण तुम्ही यू आर केअरटेकर। तुम्ही इथं तुमचा लांबजाम आणि तुमचं राजकारण करायसाठी जर ऊर्जा स्थळावर येत असाल तर खबरदार। दोष फक्त अजित पवारांचा? अजित पवार असोत की मुख्यमंत्री असोत, अजित पवार कोणाच्या मंत्रिमंडळात आहेत? 1% पुढं ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांना पैसे मिळत नाहीत। अजितदादा वित्तमंत्री आहेत, म्हणजे मुख्यमंत्री यामध्ये त्यांचीही जबाबदारी आहे, त्यांचाही रोल आहे। बाय डिफॉल्ट मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्हाला दोष द्यावा लागेल।